थँक्यू. आवडला ना? कडक. आणू का अजून? नाही गो भास, बरं ते जाऊ दे. तुझी कामं कशी चालली आहेत? उत्तम चालू आहेत. थांबणारच ना आणखी काही दिवस? नको थांबू का? निघू का लगेच? थांब, बॅगच भर. मी तर काय म्हणते, तू कायमसाठी तिथे राहा. घरात मुली असल्या ना की घर कसं अगदी भरल्यासारखं वाटतं ग. म्हणून म्हणते तू थांब इथंच. चांगलं तुझं लग्न लावून देते आणि थाटामाटात तुझी पाठवणी करते. मग जा नवऱ्याकडं. एवढ्या वेळा शिरा गोड लागत होता, आता कडू लागायला लागला ग. होय काय? तुम्हा मुलींच्या पुढे ना लग्नाचा विषयच काढायचा नाही. हो मग तुला काय सोपं वाटतंय लग्न करणं सध्या? तुझ्या वेळेस सारखं नाहीये सुमे. बाहेर बघतेस ना कसली पोर आहेत. तरी नशीब तारिणीने धनुष्वर रुमाल टाकला, नाहीतर सगळंच अवघड होत. तू म्हणतेस ते अगदी खरं आहे. खरंच खूप गुणी आहे ग माझा केदार. नाहीतर मला काळजीच पडली होती असा नवरा मुलगा कुठे शोधायला जाऊ म्हणून. पण एक सांगू का, लेक सासरी जाताना वाटतं आपली जबाबदारी संपली. पण ती जबाबदारी जरी संपली असली ना तरी मनात एक पोकळी भरून राहते ग. तारिणी सासरी गेल्यापासून खूप एकटं एकटं वाटत होतं ग मला. म्हणजे तशी नमा असते ग गप्पा मारायला, पण तारिणीचं कसं अगदी सकाळी उठल्यापासून सुमे 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 सुमे, हे केलंस का सुमे, ते केलंस का सुमे, नाश्ता केलंस का सुमे, औषध घेतलंस का. अगं ती असली ना की घर कसं अगदी भरल्यासारखं वाटायचं मला. अगं जरा सुद्धा करमत नाही आम्हाला एकमेकींशिवाय. पण आता तू आल्यापासून ना तारिणीच घरी असं वाटतं मला. सुमे, सेंटी होणार नसशील तर एक सांगू? सांग ना. मी ज्या कामासाठी आले होते ते काम आता ऑलमोस्ट संपत आलंय. ते झालं की मी जाणार. काय ग तू, असं कसं तुझं काम? थोड्या वेळासाठी यायचं आणि जीव लावून जायचं. आता कामच तसं आहे म्हणल्यानंतर काय करायचं, तूच सांग. कधी कधी वाटतं ना याची सवय लावून घ्यावी. आता 2 नाती गेल्या, आता 3री सुद्धा जाणार. बाकी कामाच्या बाबतीत तू आणि तारिणी अगदी सारख्यात बघ. फक्त तुझ्यातला एकच गुण नाही आमच्या तारिणीकडे. कोणता? अगं एकदम भित्री बागुबाई आहे आमची तारिणी. पण काल काय झालं सांगू का तुला? काय? अगं वसुदाचा फोटो उचलायला रेखानी हात पुढं केल्याबरोबर मुरगळला का? मुरगळला नाही ना. मुरगळला असताना तर 500 रुपये बक्षीस दिलं असतं तिच्या हातात. पण तिनं जेव्हा रेखाचा हात धरला ना तेव्हा मला अगदी वसुदाचाच भास झाला बघ. तशीच आहे ती. शांत आहे तोपर्यंत ठीक आहे, एकदा राग आला ना ती अंगार आहे, एकदम अंगार. अगं तिच्या या रूपाचं दर्शन तुला केव्हा झालं? अगं साधा उंदीर दिसला ना तर चादरीत गुडूप होते ती. पण समजा सुमे, तुला अशा धाडसी तारिणीचं रूप दिसलं तर? तारिणी जर तशी असती ना तर रेखाची चकार शब्द काढायची हिंमत झाली नसती. पण सुमे, फार नशिबान आहेस हं, तारिणीसारखी नात तुला मिळाली. हे मात्र खरं बोललीस. तिच्यासारखी लेक ज्या घरात जन्माला येईल ना त्या घराचं अगदी गोकुळ होईल बघ. बोलत काय बसले, तू तुझं काम कर. हा पण शिरा संपवायचा बरं का? हा चल येते मी. हो. हा. युवी 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 काय युवी युवी ऐक ना युवी युवी. काय भोंगा असतो का सकाळ सकाळी? तिथे शांतता मिळत नाही रूम मध्ये म्हणून मी इथे येऊन बसलो. तर इथे पण आहेच का भोंगा? जरा प्रायव्हसी वगैरे दे ना. प्रायव्हसी? ते माझ्यापासून. मला सांग, आज काय तारीख आहे? 8 तारीख आहे आज. झालं निघ आता. म्हणजे उद्या 9 तारीख, परवा 10 तारीख आणि तेरवा 33. युवी परवा 11 तारीख आहे. वाव 11 तारीख आहे. मग युवी इट्स माय डे. अच्छा, जागतिक बिंडोक लोकांचा दिवस आहे तर. ओके ओके. युवी माझा बर्थडे. बघ माझा अंदाज करेक्ट होता. मग युवी लग्नानंतरचा पहिला बर्थडे आहे. 11 तारखेला ना, वेळ आहे अजून. तेव्हा बघू ना, आतापासून का? शांत बस जरा, जा. यावेळी मला माझा बर्थडे एकदम स्पेशल झालेला हवाय. त्यासाठी आत्तापासून तयारी करायला हवी ना. आपल्याला शॉपिंग करायची आहे. मला रात्री 12 वाजता केक कट करायचा आहे, मग डिनरला जायचंय तुझ्यासोबत. आणि या सगळ्याची सुरुवात आज शॉपिंगने करायची. फार लाडा देऊ नकोस तू. जा पटकन, जा जा मेकअप करायला लगे. 11 तारखेला बर्थडे आहे की नाही? 2 दिवस आहे तुझ्याकडे. जा जा 2-3 दिवसात करून घे पटकन मेकअप, जेवढा होईल तेवढा. जा चल. आज मला शॉपिंगला जायचंय म्हणजे जायचंय, नाहीतर बघ. नाही तर काय काय करशील? आहा!
करतेस ठीक आहे शांत बस. जाऊया शॉपिंगला जायचंय ना. जाऊया. तू काय मला जगू देणार नाहीस त्याच्याशिवाय. मी पटकन जाते आणि पर्स घेऊन येते. तू कुठे जाऊ नको. हो या. हॅलो. गुड मॉर्निंग बेबी. एक गुड मॉर्निंग. बघ हा असा आवाज पाहिजे ग, नाही तर आमचा भोंगा. कोण आहे रे? नाही काही नाही, ते बाजूला तिकडे. तू बोल ना, तू काय झालं? तू फोन केला होतास का? फोन केलास म्हणजे? युवराज, मला खूप लोनली वाटतंय रे. भेटायला येशील का? आता नाही जमणार. नाही असं कसं नाही जमणार. आता तुला लोनली वाटते आणि मी येणार नाही असं होईल का? तुला माहितीये मला काय वाटतंय? असं वाटतं मी आता तुझ्या खरंच प्रेमात पडेल. मी आहेच तसा. आता तू तरी काय करशील ना त्याला. बरं हे सगळं भेटून बोलूया. मी तुला लोकेशन पाठवतो, फक्त तिकडे येऊन पोच. ओके? चल. चल. हां मी काय झालं आपण मी यायला रेडी होतो की नाही, पण मला एक महत्त्वाचं काम आठवलं. माझ्या डोक्यातूनच गेलो होतं. मला तिकडे जावं लागेल निश्चित. तर आता नाही जमणार मला खरंच. सॉरी. तू आता रेडी होतास ना यायला? आता तुला माझ्याबरोबर यावं लागेल. बस निशी बघ नाहीतर बघ. नाही तर काय करशील तू? पोकाड पसरणार आहेस, ओरडणार आहेस, रडणार आहेस. चल रड. कर जे काय करायचं ते कर. नाही येत जा. कौशिकी ताई. नको कौशिकी ताई. कौशिकी ताई. नंतर जाऊया म्हणतो ना तुला. जरा शांत बस ना प्लीज ना. डोका तमाशा करूस. मी येतो पटकन. युवी. निशिता काय झालंय? तू ओरडतेस कशाला? अगं काय नाही ते तिला मेकअपचं सामान ना मी आणतो ना, येताना आणतो मी. डोंट वरी, आणतो. निशिता टेल मी. कौशिकी ताई, माझा बर्थडे आहे ना, तर मी याला म्हणाले की आपण शॉपिंगला जाऊया. आधी हो म्हणाला, येतो म्हणाला शॉपिंगला. आता नाही म्हणतोय. का नाही म्हणतोयस तू? काम आहे एक महत्वाचं. तर मी तिला म्हटलं की मी काय हवं असेल तर मी आणतो हवं तर येताना. कुठलं महत्वाचं काम आहे? ऑफिसचं? वा. मांजर चोरून दूध पित असलं ना तरी जगाला दिसतं. अगं खा पोटभर खा. आणि आवडली असेल ना तर तसं तारिणीला सांग चांगली झाली आहे म्हणून. आपल्याच घरात असं चोरून कशाला खायचं? मी काय तुमची वसुधा वाटले का? नाही. असा गैरसमज स्वप्नात देखील होणार नाही माझा. काल तिच्यावरून एवढा तमाशा केलास आणि आज तिचीच खीर खाल्लीस. तिची खीर? दूध माझ्या घरातलं, साखर माझ्या घरातली, तांदूळ सुद्धा माझ्या घरातले आणि खीर तिची? वा रे वा. नाही पण नको, मला या घरात काहीच नकोय तिचं. ना तिचं नाव ना तिची खीर. अगं प्रसाद होता तो. अरे देवा. मग तर बरंच झालं. त्या पापी बाईचा प्रसाद कोणाला पळणार आहे?